आणि आत्ताच बोलले प्राध्यापक होनमाने या सेशनचे चेअरपर्सन हुंडेकरी साहेब, समोर उपस्थित असलेले आमचे आदरणीय मार्गदर्शक आप्पासाहेब म्हणजे रामाजी रुपनर साहेब, बाजूला बसलेले आदरणीय बापूसाहेब प्राचार्य चोपडे सर सांगोलेचे, इथं समोर बसलेले माझेच मित्र उपाध्यक्ष या आस्थापनेचे या ऍक्टिव्हिटीचे संभाजीराव सूळ, प्राचार्य संजय शिंगाडे, प्राध्यापक हालदर आणि माझे इतर मित्र आमचे चंद्रकांत हजारे, उज्ज्वल कुमार माने आणि आणखी बरेचसे मंडळी आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्यांदाच मी या विषयावरती हे 5वं साहित्य संमेलन आपण इथे घेतल्याबद्दल संयोजकाचे, अध्यक्षाचे, श्रीराम पाटील मामाचे सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, आभार देखील व्यक्त करतो. थोड्या वेळापूर्वी आमचे मित्र अमोल पांडे बोलत होते. काल डॉक्टर सिपाळ सबनीस आले होते. कालचा प्रोग्राम मी ऐकलेला. सिपाळ सबनीस साहेबांचे माझे जुने संबंध असल्यामुळे ते इथं मी आलो, तेही आले, असा तो एक मजेशीर प्रकार कालच्या वरती घडलेला होता. आजच्या या परिसंवादामध्ये 1.5 तासा परिसंवादामध्ये 3 वक्ते आणि अध्यक्ष असं आमचं एक कॉम्बिनेशन होतं. आपलं कॉम्बिनेशन वाघमोडे साहेब दोघं जण आले नाही, त्याने फोन केला, सांगितलं त्यांच्या अडचणी असतात, पण कार्यक्रम आपला आहे, आपली जबाबदारी आहे. त्यामुळं दुःख, चिंता, राग, वैताग ह्या गोष्टी शून्य किमतीच्या आहेत. तो महत्वाचा विषय असू शकत नाही, तसा विचार आपण करायचा नाही. याही परिस्थितीमध्ये आपण या चांगल्या पवित्र परिसरात, मंदिराच्या परिसरात आपल्या शक्तीस्थळावरती हा कार्यक्रम घेतलेला आहे. हे एक ऐतिहासिक नोंद आहे असं मला निश्चित वाटतं. आणि हे काही कमी महत्वाचं आहे. इथं खुर्च्या रिकाम्या आहेत हा विषय नाही. खुर्चीवर बसल्या सगळेच ऐकतात असं बी नाही, आणि खुर्च्या भरल्याच पाहिजे हे बंधन नाही. ज्यांच्याशी विषय संबंधित आहे ते 5-10 माणसं जरी आले किंवा स्त्री पुरुष आले तरी पुष्कळ झालं, एवढं समाधान मी मानतो. किंवा आपण देखील मानलं पाहिजे. थोडं प्रेमाने आपल्या सर्वांना सूचित करतो किंवा सांगतो. मी आताच म्हटलं, आजच्या सेशनमध्ये 3 वक्ते होते, 3पैकी 2 जण आले नाही, तर जास्त वेळ मला आणि आमच्या हुंडेकरी सरांनाच आहे. त्यामुळं त्याचीही काळजी कोणी करू नये किंवा मीही करणार नाही. कार्यक्रम सुरू बरोबर झालेला आहे. गेल्या वर्षी सांगोल्यामधला जो कार्यक्रम झाला चोपडे सरांच्या वेळेस, दुसऱ्या दिवशीच मला व्याख्यानासाठी बोललं होतं. तो कार्यक्रम देखील 9च्या ऐवजी 11ला सुरू झालेला होता. हे आपल्याला आठवण करून देतो. आणि इथल्या स्थानिक नियोजकांनी लक्षात ठेवायचं की हा विषय असाच असतो. एकटा माणूस शिस्तीचं पालन 100% करू शकतो, पण अनेक माणसाला घेऊन जायचं म्हटलं शिस्त पालन होत नाही. आणि त्याचं बेस्ट उदाहरण आपली ही देशातील सध्याची लोकशाही आहे. बेशिस्त, युजलेस म्हणता हरकत नाही, हे असं असतंच. अनेकाला घेऊन जाणं हे वेगळी बाब आहे, 1-2 माणसाला घेऊन जाणं वेगळं आहे. त्यामुळं आपण सर्वजण या परिसरातले अभिनंदनास पात्र आहात. मी अगदी त्रयस्थपणे आपल्यातला म्हणण्यापेक्षा त्रयस्थपणे मी बोलतो, जाहीर करतो. आणि नोंद याची अशीच होत असते. ज्याच्याशी आपण तुलना करतो, मोठमोठे अखिल भारतीय साहित्य संमेलन वगैरे म्हणतो, तिथं तरी काय परिस्थिती असते तुम्ही जाऊन पाहिलात का? त्यांचे दुखणे, त्यांचा असंतोष, त्यांच्या व्यथा ते तुम्ही पहा. पेपरमध्ये वाचून ह्या गोष्टी कळत नसतात. पेपरच्या माध्यमातून आपण जे बोलतो वागतो हा करेक्ट बेस नाही, चुकीचे निष्कर्ष याच्यावरती निघत असतात.
पब्लिसिटी मीडिया स्टंट हा वेगळा भाग आहे आणि वस्तुस्थिती वेगळी असते. आपल्याला वस्तुस्थिती सोडता येत नाही आणि इथं सुदैवाने आपल्याला बाळूमामाचं बॅकग्राऊंड आहे, जमीन आहे, भूमी आहे, हे मोठं बॅकग्राऊंड आहे. या साहित्य संमेलनाचं पहिलं यश आपलं इथंच आहे. संयोजकांनी इथं जो निर्णय घेतला तो निर्णय एकट्याचा नसतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. संयोजकाने कमिटीने आपल्या मदतीनं, साह्यानं, प्रेरणेनं, त्यांच्या मजेशीर व्याख्यानामुळे बोलला जो काही निर्णय घेतला अतिशय योग्य आहे असं मी म्हणतो. मी बाळूमामाच्या मंदिरात पहिल्यांदा आलोय. बाळूमामाचं नाव अनेकदा ऐकलं पेपरमध्ये ऐकून, पण आपल्या बाळूमामाच्या परिसरामध्ये या पद्धतीचं साहित्य संमेलन होणे, आपण खरं बाळूमामाचे वारसातल्या सिद्ध करीत आहोत, केलं आहोत. कोणाला काय वाटतं सोडून द्या, सोडून द्या, त्याचा विचार नाही करायचा. असे खूप लोक असतात. लोकांच्या बघून आपण निर्णय घ्यायचे, लोकांकडे बघून सुख समाधान मानायचं नाही. आपण स्वतंत्र आहोत. बाळूमामा आपला आहे, त्यांची मेंढरं आपली आहेत. आपण देखील मेंढ्याच्या भूमिकेत राहू शकतो. कधी कधी बाळूमामा होऊ शकतो, कधी कधी संत तुकाराम होऊ शकतो. मोठमोठ्या संतांच्या पण आपण सहज जातो. आपला कॉन्फिडन्स ढळू द्यायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. आपण स्वतःला कधी ब्लेम करायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण आपल्यापेक्षा फारशी चांगली दुनिया नाही. मी फार मोठ्या अधिकाऱ्यांना बोलतोय. माझं बोलणं काही वेळेस लोकांना आवडणार नाही, तर तुमचा भाग आहे, पण मी तोही विचार करत नाही. जगामध्ये, समाजामध्ये, देशामध्ये काय चालू आहे, याचे मूलभूत प्रवाह कोणते आहेत. जसं नदीला मिळणाऱ्या पाण्याचे प्रवाह असतात, त्या पद्धतीनं समाजामधल्या घटना, माणसं, व्यक्ती, जीवन, सुखदुःख, उलाढाली याचे गुणातले बेसिक प्रवाह कोणते आहेत, त्याचा विचार करून आपण धोरणं आखले पाहिजे. त्याचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं, जगावं लागतं. उरला दुसरा एक भाग महत्वाचा याच्यामध्ये यायला लागतो. सामाजिक पातळीवरती काल आपले आदरणीय सबनीस सर, प्रिय सबनीस सर बोलले, बरेच सगळे बोलले. फार मोठी यश आपण त्यावेळेस कमवलेलं आहे सबनीस सरामुळं. त्यांचे माझे वैयक्तिक संबंध गेल्या 15 वर्षापासून आहेत. माझ्या आता पण 9 ग्रंथ प्रकाशित आहेत. माझ्या प्रत्येक ग्रंथाचं प्रकाशन डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी लातूरमध्ये येऊन केलेलं आहे. प्रस्तावनाही करतात, उद्घाटनही करतात, आणि मी म्हटल्यानंतर येऊ शकतात, कुठे येऊ शकतात. हा डॉक्टर श्रीपाल सबनीस आपला माणूस आहे, ही मोठी कमाई आहे. सर काल गेला असताना मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही आल्यामुळे आमच्या लोकांना खूप आनंद झाला. मी रात्री 8-9 ला फोन करून त्यांना सांगितलं देखील. आज मराठी साहित्यामध्येच नाही, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये सबनीस सरांचा हात कुठलाही साहित्यिक धरू शकत नाही. अनेक साहित्यिक समोर आहेत, कल्पनेत आहेत, नजरेत आहेत, पण मी जाहीरपणे बोलतो, सबनीस सरांच्या बाबतीत हात धरण्याची ताकद एकाही महाराष्ट्रीय साहित्यिकामध्ये शिल्लक नाही. अनेक मंडळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, पण त्याच्यानंतर जे काम करावं होतं, सबनीस सरासारखं ऐतिहासिक कार्य, सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य दुसरं कुठल्याही अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी केलेलं नाही. हे त्यांची उंची आहे. डॉक्टर श्रीपाल सबनीस जात धर्माच्या पलीकडे राहतात, जगतात. मी त्याचा साक्षीदार आहे. तथाकथित किंवा प्रचलित ब्राह्मण मंडळी त्यांना नावं ठेवतात, त्यांनाही नावं ठेवतात. डॉक्टर सबनीस आमचे ब्राह्मण इथं, त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत आमच्या निलंगा तालुक्यात लातूर जिल्ह्यातले. त्यांचे फॅमिली माझ्याशी चांगले संबंधित आहे. सांगण्याचा उद्देश त्यांच्या जवळचे नातेवाईक सबनीस सरांना देखील नाव ठेवतात, पण हा पठ्या कोणाचंही ऐकत नाही. कारण स्वतंत्र बुद्धी आणि प्रज्ञा ही वेगळी चीज असते, ते कोणाची गुलाम नसते. सबनीस त्याचं जिवंत उदाहरण आहे. तर आपण जे काही करू लागलो ते खूप चांगलं आहे, कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे बुद्धिजीवीचा हा खूप मोठा वर्ग समोर बसला असं मी मानतो. ज्याला कळत नाही ते माणसं पुढे बसण्याला काही शहाणपणा असतं, काही गरज नाही. ठीक आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाला गाव सगळं लागतं, पण बुद्धिजीवी विषयामध्ये लागत नाही. तो तेच असते तर आपण निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घेण्यासाठी प्रशासकाला, नेत्याला स्वातंत्र्य लागतं, वेगळेपणा लागतो. ते पुरेसं आहे, एवढा भाग पुष्कळ आहे. एकंदरीत या संमेलनाचं स्वरूप कालचं आणि आजचं जर पाहिलं असताना आपण या दिशेनं चालत आहोत.
चालायचं आहे, योग्य रस्त्यावर आहोत. आज मी आपल्यातलाच एक मेंबर, सदस्य, फॅमिली मेंबर असल्यावर म्हणतो, आपला कार्यक्रम कालपासूनच यशस्वी झालेला आहे. ही गोष्ट सगळ्या लक्षात ठेवलं पाहिजे, तेच बोललं पाहिजे. आणि कसं यशस्वी झालं सांगण्यासाठी आम्ही आहोत. आमचे चोपडे सर आहेत, इतर विद्वान मंडळी आहेत, समोर 2-3 खूप तगडे माणसं बसल्यात, एवढंच मी म्हणू शकतो. मग बापूसाहेब असतील, आप्पा आहेत, चोपडे सर आहेत, वाघुळे साहेब आहेत कालचे, मागे अतिशय गरीब किंवा नम्र स्वरूपामध्ये आमचे डॉक्टर अभिमन्यू टकले खूप स्ट्रॉंग माणसं आहेत. एवढे स्ट्रॉंग आहेत, कालच्या सबनीच्या बोलण्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे या देशाचा इतिहास संस्कृती लिहिणाऱ्यामध्ये, जन्म घालणाऱ्यामध्ये आमचा हा समाज आहे आणि त्यातले आम्ही घटक आहोत. ही गोष्ट विसरता येत नाही. आप्पा बोलतात आमदारीच्या स्टाईलमध्ये, विरोधी स्टाईल. कालचे तुमचे बोलण्याची स्टाईल सबनीला खूप आवडली. काय बोलतात म्हणे. मी म्हटलं हे आमची ताकद आहे. म्हटलं आप्पा कालचा विषय निघाला होता तो. ही आपली ताकद आहे. आपण ताकद ओळखायला शिका. दोषावरती बोलायचं नाही, जायचं नाही. तुमचा दोष असेल, माझा असेल, समजून घ्या, हरकत नाही. कारण तो जीवनपण लक्षण आहे. पण त्याला मॅग्निफाय करणे, विस्तार करणे, मोठं करणे, हा प्रकार आपल्या असभ्यपणाचा दिसायला लागतो. तो व्हायला नको, याची काळजी सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि या मंडळाला, साहित्य संमेलनाच्या मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे सगळे आमचे मार्गदर्शक मंडळी आहेत. याने हा प्रयत्न, हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवावा ही मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो, प्रार्थना करतो. कारण तुम्हाला या तुमच्या हालचालीची गरज मला आहे. मी म्हणजे सलगरे एक छोटा माणूस. सलगरे मेला सोडून द्या, सलगरे कोण विचार करतो. पण या समाजामध्ये जे मन आहे, ज्या भावना आहे, त्याचं मी प्रतीक आहे. म्हणून हा प्रवाह आपला चालू ठेवा. कुठल्याही परिस्थितीत निराश व्हायचं नाही, चालायचंच. लोक सगळे एकत्र आले, पेंड्यावर टाकला, यशस्वी झाला. जागा योग्य आहे. योग्य म्हणजे मंदिराचा भाग असावा असं नाही. गेल्या वेळेस मी संमेलन पाहिलं, सांगण्याचा उत्कृष्ट झालं होतं. हॉल चांगला होता. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी हॉल मिळतच नाही, गरज नाही आम्हाला. मी तर म्हणे आमचे अभिमन्यू टकले कुठं बसले असतील, बसले होते आत्ता. तुम्ही या बेलाटीमध्ये बाळूमामाच्या आधारांतरी साहित्य संमेलन घेतलात. आमचा समाज, आमचा मेंढपाळ समाज दऱ्यामध्ये, खोऱ्यामध्ये, डोंगर राहतो, तिथं देखील घ्यावं लागेल. हे तुम्ही थोडं नोंद करून घ्या. तिथं घ्यावं लागेल तुम्हाला. हे जाऊ द्या, हे चांगलं ठिकाण आहे. हायवेच्या कडेला आम्हाला यायला सोयीचं झालं. पण डोंगर दऱ्यामध्ये घेणारा धनगर समावेश शकतो. आणि मराठी साहित्याची उंची वाढवायची असली तर, इतिहास चांगला लिहायचा असेल तर हा विषय आप्पासाहेब आपल्याला डोंगर दऱ्यामध्ये जावं लागेल, हा आशावाद आपल्यासमोर मुद्दाम उल्लेख करतो. आणि लोक काय म्हणतात सोडून द्या, आपण आपल्या मनाने, आपल्या भूमिकेतून, आपल्या विचारांना पुढे जायचं आहे. समजराव, हे लक्षात ठेवा. आपला पुढचं साहित्य संमेलन कुठे घ्या, दऱ्या डोंगरामध्ये घ्यायचं आहे असं समजायला काही हरकत नाही. मग तुमचा क्रम बदला, तो तुमचा अधिकार आहे. साधं काम नाही, तुमचा अधिकार. तुम्ही काही करू शकता, जे मिळेल ते घ्या, पण ते घ्यायचं आहे आपल्याला. मध्ये इशारवाडीचं दुर्घटना घडली, सरकारला जायला देखील उशीर झाला होता. आम्ही तरी, आमचे लोक आहेत ना हो, सरकार येऊ किंवा नाही, सरकार गेलं खड्ड्यात. आम्हाला सरकारशी देणे घेणं नाही. आमचा समाज तिथे राहतो, आमचे माणसं तिथे राहतात. भले माझ्या रक्ताचे नसते, पण माझी माणसं आहेत, माझा समाज आहे, आमचे पशुधन आहे. आम्ही तिथे इकडे जाणार आहोत, जायला पाहिजे असं मी सुचवतो. मित्रांनो, ह्या खालच्याने आजच्या पार्श्वभूमीवरती एवढा विषय पुष्कळ झाला. आजच्या याच्यामध्ये दिलेला विषय जो आहे, आता कोणबाने म्हटल्याप्रमाणे, हा विषय मला एक 15 दिवसापूर्वी सरांनी सांगितला होता. आपल्या सगळ्याच लोकांनी. उज्ज्वल कोण मारे आला नाही, दिसत नाही, पण तुम्ही माझा जुना मित्रच आहे. आम्ही सगळं फ्रेंड सर्कलमध्ये राहतो. संजय शिंगारेचं फोनवरती आम्ही नेहमी, आजरच्या फोनमध्ये नेहमी असतो. सर, चोपडे सर, असं जास्त, पण मी जास्त बाहेर जात नाही. मला सांगायला आनंद असं होतो की आता पण माझे 9 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे थोड्या बहुत प्रमाणामध्ये. 9 ग्रंथामध्ये 3 ग्रंथ आपल्या समाजावरती डिव्होटेड आहेत. हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर हा ग्रंथ माझा 2009 मध्येच प्रसिद्ध झालेला आहे. आणि सुमारे 100-125 वर्षानंतर मल्हारराव होळकरावरती स्वतंत्र ताकदीनं, ओळखीनं महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये प्रसिद्ध झालेला माझाच ग्रंथ आहे, मी आपल्याला सांगू शकतो.
1880-85 मध्ये आत्रे नावाच्या लेखकाने सुभेदार मल्हारराव होळकरांवरती ग्रंथ लिहिला. ग्रंथ कालबाह्य झाला किंवा काळाच्या अवघा 100 वर्षापेक्षा तो विसरला म्हटलं देखील चालेल. तो ग्रंथ आपले माझे प्रिय मित्र संजय सोनवणे यांना भेटला. अमेरिकेमध्ये लायब्ररीतून त्यांना ग्रंथ मिळवावा लागला. त्या मिळालेल्या आत्रेच्या ग्रंथाचं संस्करण करून संपादन संजयने केलं. संपादक म्हणून पुढे आले. त्याच्यानंतर मल्हारराव वरती स्वतंत्रपणे लिहिलेला पुढे आलेला 2009 मधला आपला ग्रंथ आहे, माझा ग्रंथ आहे एक भाग. त्याच्यानंतर काल्पना देवीदास पोटीने नागपूरचे ग्रस्त मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे आपले ते एका सेक्शनचे अध्यक्ष आहेत असंही म्हणतो. त्यांनी परत संजयच्या नंतर संपादन केलेलं याच ग्रंथाचं मल्हाररावच्या मत संपादन एडिटिंगचा भाग. एडिटर वेगळा असतो, ऑथर वेगळा असतो. एडिटरचं काम त्यांनी केलेलं आहे. या देवीदास पोटे साहेबांच्या ग्रंथामध्ये माझ्या ग्रंथातले 4-5 उतारे त्यांनी सन्मान पद्धतीने घेतलेला आहे. आणि पोटे साहेबांनी म्हटलेलं आहे आत्रे नंतरचा मल्हाररावला न्याय देणारा हा प्राचार्य मधुकर सलगरे यांचा ग्रंथ आहे त्यांनी जाहीर लिहिलेला आहे. महाराष्ट्र साहित्य संस्थेच्या ग्रंथामध्ये हा उल्लेख झालेला आहे. तो सलगरे मीच आहे. या ग्रंथाच्या प्रकाशन लातूरला आपले अमरजय दादा बारगळ आले होते, गणेश मतकर आले होते. आज जे घनश्याम घोळके होते त्या फॅमिली म्हटलं देखील चालेल. 9 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अण्णा डांगे साहेब देखील तिथे आले होते. ग्रंथ 9 आज आम्ही लातूरमध्ये आम्ही प्रकाशित केलेला. त्यावेळेस मी सर्व्हिस मध्ये होतो, प्रिन्सिपाल होतो. त्याच्यानंतर मी 17 मध्ये प्रिन्सिपालच्या पोस्टवर रिटायर झालो. नंतर कंटिन्युअसली लिहितो आणि दरवर्षी एक ग्रंथ लिहितोय. माझे सन्माननीय गुरु डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी मला 25 ग्रंथ लिहिण्याचं टार्गेट दिलेलं आहे आणि मी ते काम करतोय. ते कालपुरा म्हटले सर तुम्हाला मी टार्गेट कमी दिले, आणखी जाऊ शकता म्हणे, तुमचा असं त्यांना विश्वास असलेला आहे. म्हटलं सर आपली कृपा आहे, आपलं प्रेम आहे आणि तू इतकं निरागसपणे प्रेम करता सबनीस माझ्यावरती आणि इतर लोकांवरती. पण लोकांना दुसऱ्याला कळत नाही, मला कळतं म्हणून माझं बऱ्यापैकी चालू आहे हा त्यातला भाग. 2017 मध्ये मी लिहिलेला ग्रंथ माझा आहे बाहेर पडलेला हिंदुस्थानी यशवंताचा इतिहास. आपल्या विषयात धरून बोलतो बरं का आता बेडगुरू सर आपल्या विषयात धरून बोलतोय. बेडगनूर आपल्या विषयात धरून बोलतोय, त्या विषयाकडे घेऊन जातोय. दुसरे नाही आले म्हणून मला ते काम करायचं. ते माझा विषय बरं झाला, मी बोलायला म्हणजे बोलू शकतो, तो वाटला नाही. हिंदुस्थानी यशवंताचा इतिहास हा ग्रंथ 2017 मध्ये प्रसिद्ध झाला. सांगण्याचं कारण असं की मी यशवंत होळकरावरती लिहिणार होता, पण त्याचा आवाका जर बघितला तर यशवंतरावपेक्षा दुसरी माणसं चांगले होते. त्यांना आपलं सन्मानाने घेणं आवश्यक होतं साहित्यामध्ये एक भाग. आणि लेखकाला माहित आहे यशवंतरावचं बॅकग्राऊंड वाढवण्यासाठी यांची जरूरत होती. अशा दुहेरी भूमिकेतून मी हिंदुस्थानी यशवंताचा इतिहास हा दुसरा ग्रंथ 2017 मध्ये 400 पेजेसचा लिहिलेला आहे. माझे ग्रंथ 300, 400, 500 पेजेसचा आहे. या दुसऱ्या ग्रंथामध्ये यशवंत होळकराचं जे वर्णन केलेलं आहे मी नम्रपणे आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने बोलतो, सांगतो. जगणे हा वेगळा भाग आहे, बोलणे सांगण्याचा भाग असं यायला लागतो. नासे इनामदाराची ही झुंज ही जी कादंबरी आहे यशवंत होळकरावरती बेतलेली आहे, पण त्या कादंबरीमध्ये देखील यशवंताला न्याय मिळालेला नाही असं मला एका धनगराच्या पोराला वाटलं. म्हणजे आणखी काही सुख वाटल्यामुळे मी यशवंताला लिहिण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि अतिशय अभिमानाने सांगू शकतो झुंज कादंबरी ही कादंबरीचा प्रकार आहे, पण माझा इतिहास आहे हिंदुस्थानी यशवंताचा इतिहास. त्याच्यामध्ये 3 चॅप्टर शेवटचे महाराजा यशवंत होळकरावरती जेवढे आहेत त्यांच्यासाठीच आहेत. पण त्या 3 चॅप्टरची ताकद आणि वर्णन जर बघितलं, अभिनय जर बघितला तर झुंज कादंबरीपेक्षा पुढे आपण त्या ग्रंथात गेलेलो आहोत. हा दुसरा भाग. त्याच्यानंतर जागतिक धर्म मंदिराचा इतिहास हा पुस्तक आलं माझं. बुद्धांचा ऐतिहासिक रम्य प्रवास हे माझं पुस्तक बाहेर आलेलं आहे. हे सगळे अंग आपल्याशी संबंधित आहेत, मेंढपाळाशी संबंधित आहेत, पशुपालकाशी संबंधित आहेत. धनगराशी आहेत असं मी म्हणणार नाही, पण पशुपालकाशी संबंधित आहेत, मेंढपाळाशी संबंधित आहेत. आपण त्याचाच उच्चार करणं आवश्यक. पशुपालक मेंढपाळ, पशुपालक मेंढपाळ
धनगर या शब्दाला जास्त जोर द्यायचं नाही असं देऊ नये असं माझं स्वतःचं प्रांजल मत आहे. कारण आजच आपण बाहेर पडला असताना, साहित्याच्या जनसेवेच्या क्षेत्रामध्ये पडला असताना आपण स्वतःला संकुचित करून घेऊन चालणार नाही. काल सबनी साहेब जे बोलले, आपण जे बोलले, माझ्या वक्त्याचा जो सूर होता, आमच्या चोपडे साहेबांचा जो सूर होता बोलण्याचा खूप चांगला होता, जोशपूर्ण होता. बस कालचे 2 कार्यक्रम मी पाहिलेले मला आवडले. सुरुवातीचं भाषणाचा भाग, आमच्या गेस्टचा उद्घाटनाचा भाग आणि संध्याकाळचा गजरढोलाचा भाग. काही लोकांना नियोजकाची गरज वेगळी असते, समजला. नियोजकाला एकामागे घ्यावं लागतं. तुमच्या भावना मी समजू शकतो. ज्यांना संधी दिली त्यांना एका दुसऱ्याला पुढे ढकलावंच लागतं. पण आपली ताकद कशात आहे हे देखील आपल्याला मोठ्या नियोजकांना लक्षात ठेवावं लागतं, मोठ्या आयोजकांना लक्षात ठेवावं लागतं. उद्घाटनाचा विषय चांगला होता आणि गजरढोलाचा विषय चांगला होता. मी गजरढोलावर का बोलतोय? मी वाजवलं नाही, मी पाहतो. मी काही करत नाही, फक्त पाहतो. माझ्या जगण्याच्या पद्धतीचं हे एक रहस्य, मी पाहण्याकडे लक्ष ठेवतो, वागण्यामध्ये लक्ष देत नाही. मला पाहून सगळं मिळतं म्हटलं ते काही सांगा. हा संयमाचा भाग आहे. माणसाला खूप काही करावं वाटतं, पण काही न करता स्वतःला आवरून पाहणे हा संयम आहे, ती कॅपॅसिटी आहे. कारण आपण बोलल्याप्रमाणे मंदिरात गेला असताना देवासमोर थांबायचं, श्वास घ्यायचं, श्वास घेत असताना आपल्या इष्टदेवताचं नाव घ्यायचं. हा योगासनाचा प्रकार आहे, ताकद वाढवण्याचा प्रकार आहे, भक्तीचा प्रकार आहे. साधी साधी गोष्ट आहे. भक्तियोगामध्ये ह्याच गोष्टी करता आपण तुमच्या आमच्या भाषेमध्ये सांगितलं. हे त्यांचं कालचं रहस्य होतं, ते लक्षात ठेवा. मी आणखी रिपीट करतो, एवढेच माणसं पुष्कळ झाले. आपण एवढाच महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो, सगळ्या बाबतीत करू शकतो. हा विश्वास मला आहे. तुम्ही करणार आहात याची खात्री मला आहे. प्रश्न उरला आज किंवा उद्या एवढाच असतो, पण आपण नेतृत्व करणारे शक्तिशाली माणसं आहोत. आपला वारसा तो खूप शक्तिशाली आहे. मला जाणे आपल्याला देखील लक्षात ठेवायचं. बाकीचं येतात जातात त्याच्यामध्ये आपण पडायच नाही, वेळ घालवायचा देखील नसतो. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर हाच विषय हे बघा, ही चूक आहे काल झालेले. हे माईक हे जे बंद पडतं ना सारखं वेड्यासारखं, हे बरोबर नाही. हा व्यवस्थेचा सगळ्यात गंभीर दोष समजला होता. असं चुका कोणी करा, सबनी म्हणते आपण पण मी तेच बोलतोय, हे नसतं याच्यामध्ये. ठीक आहे, लोक कमी आहे बोलतो, मला तो त्याचा अडचणीचा भाग नाही. तुम्ही काही करू नका, पण माईक तर नीट ठेवायचा कमीत कमी. तुमचं माईकच नाही ते. आता आपण बोलत असताना 9:30चा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. लोक आले वाट बघणार होतं, बरोबर काढता केव्हा तुम्ही 11 वाजता जायला लागला. तुम्ही आपलं जाऊ द्या, रस्त्यावर बोला म्हणलं आहे, म्हणतो रस्त्यावर बोलतो. बाकीच्या लोकांसाठी काही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. असू द्या मित्रांनो, तो विषय आपल्याला सांगण्या आवश्यक होतं माझं मत. त्या चुका करायला नको. 6 वर्ष संपला, पण पुढे चुका ह्याच नको, हे बी लक्षात ठेवावं लागतं. संमेलनाच्या अध्यक्षा पुढे कॅरी फॉरवर्ड करतील, आमच्यासारख्या माणसाला देखील उपस्थित करतात. तुमचं कामच आहे याच्यात. मित्रांनो, आजचा जो ऐक्याचा विषय आहे, होळकर नीती, होळकरांचे राजवट, या सगळ्या विषयामध्ये बघत असताना ऐक्य, राष्ट्रीय ऐक्य या शब्दाला जास्त जोर दिलेला आहे. ठीक आहे, आपण ते ठेवलेलं आहे. कारण काही असो, या भाषणामध्ये तिघांचाच उल्लेख केलेला आहे आपण. म्हणजे मल्हारराव होळकर आहेत. तुम्हाला मागचं ऐकू येतं ना? छान, चालू शकतं ते आपलं काय सोडून द्या. या विषयामध्ये मल्हारराव होळकर आहेत, अहिल्यादेवी आहेत आणि त्याच्यानंतर हे यशवंतराव होळकर आहेत. तिघांना धरून त्याने हा विषय ठेवलेला आहे. तुम्ही कोण ठेवला तुमचा भाग आहे. मी त्यावेळेस नव्हतो, असण्याचं काही कारण देखील नाही. पण आपले मित्र उज्ज्वल कुमार मानेनं जे पुस्तक लिहिले अखंड होळकरशाही, त्याच्यामध्ये होळकरांच्या उर्वरित राजाचा देखील इतिहास आहे. होळकरांच्या नेतृत्वाचा देखील त्याच्यामध्ये लिखाणाचा भाग आहे, माहिती आहे. ते पुस्तक आपल्याला अतिशय उपयोगाचं आहे. त्याचा देखील समावेश त्या चर्चेमध्ये आपण करू शकला असतो. हा एक भाग. पण त्या 3 विषयावर जोर देण्याचं कारण आहे की हे आपल्याला दिसतात. म्हणजे मल्हारराव दिसतात, अहिल्यादेवी दिसतात, यशवंतराव होळकर दिसतात. विषयावर जोर दिलेला आहे. मी जेव्हा हा विषय माझ्या समोर आला त्यावेळेस मी म्हटलं, तो होळकर नीतीचा, होळकर राज्याचा उपयोग, होळकर नीती, होळकर राज्य याचा उपयोग राष्ट्रीय ऐक्यासाठी कसा होईल हा जो विषय ठेवलेला आहे. मला पहिलंच उत्तर आलं,
या होळकर राजेशाहीचा, होळकर संस्थांचा उपयोग राष्ट्रीय ऐक्यासाठी आता होणार नाही. मला वाटून गेलं बरं का. अगदी वेगळा विषय येतो किंवा वेगळं वाटायला लागतं. काही लोकांना असंही वाटू शकतं. सभागृहातील सगळे लोक एकाच विचाराने असतात. दोन्ही प्रवाह असतात, ऐकणारे वेगळे असतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह येस नो याच्यामध्ये यायला लागतात. आणि तसं जर पाहिलं, मल्हार होळकरांचा जो विषय आहे त्यांचं कारकिर्दी पाहिलं, हे बाकीचं जरी पाहिलं तर त्यावेळेस यशस्वी हे आदर्श हे अनुकरणीय आज नाही वाटत मला. कारण असे त्याच्यामधले मल्हार त्यावेळेस सुभेदार होते, राजे होते, स्वातंत्र्य होतं. आज आमच्या हातात काय? मी राजकीय विषय बोलत नाही, माझं क्षेत्र नाही, पण आज आमच्या हातात काय आहे? आमच्या हातात काहीच नसताना, आमचा एक मंत्री नाही, आमदार नाही, पंतप्रधान नाही, कुणीच नाही, आम्ही काय करू शकतो? खरं बोलायचं, खरं समजायचं. आपण हे तिन्ही व्यक्तिरेखा राजेपदावरले आहेत. त्यांचा काळ वेगळा, आत्ताचा काळ वेगळा. आज आम्ही काही करू शकत नाही. एक बाब बापूसाहेब, मला असं वाटतं आज काही करू शकणार नाही. होळकर हे पेशव्यांचे निष्ठावंत सुभेदार होते हे होतं जर म्हटलं, आज आमचे पेशवे कुठे आहेत? महाराष्ट्रात पेशवा कुठे आहे का? आम्हाला सांभाळणारा, आम्हाला अधिकार देणारा तो बी नाही. मग होळकर शाहीची, होळकर राज्याची, होळकर विचारांची मांडणी जशा तसं आजच्या परिस्थितीमध्ये करता येतं असं समजता येणार नाही. दुसरी गोष्ट, आज आम्ही होळकरासारखं, अहिल्यादेवीसारखं, यशवंतरावसारखं वागायचं ठरवलं, ही सध्याची मान्य केलेली समाज व्यवस्था, लोकशाही व्यवस्था आम्हाला किती सपोर्ट करणार हा दुसरा प्रश्न. आरक्षणाच्या विषयावरती आमची इथंच गोची झालेली आहे, कुचंबण झालेली आहे. आम्ही स्वप्नात आहोत, भूतकाळात रमतो. मल्हारराववरती, अहिल्यादेवीवरती, यशवंतराववरती आज आम्हाला परिस्थिती अनुकूल नसल्यामुळं त्यांचा इतिहास आम्हाला जशा तसं वापरता येणार नाही. अर्थात ते आमचे दैवत आहेत. मल्हारराव आमचा देव आहे, अहिल्यादेवी देवी आहे, देवच म्हणून आहे. देवदेवता एकच असतात, तिथं ओळ वेगळा यायला लागतो. यशवंतराव आमचेच आहेत, आम्ही त्यांच्या रक्त हाडामासाचे माणसं असं जरी म्हटलं, पण त्यांच्यासारखं सध्या नेमकं वागता येत नाही हे भान आपल्याला ठेवावं लागेल. नाहीतर हा समाज भूतकाळात रमतो, स्वप्नात राहतो आणि वर्तमानात ठेचा खातो, अपयशी होतो, दुःखी होतो. मागचा होळकरांचा इतिहास जशा तसं वापरता येत नाही. पण दुसरी अडचणी घेतली अशी यायला लागते, आम्ही आमच्या महापुरुषांचं, या महान व्यक्तीचं नाव नाही घेतलं, प्रसार नाही केलं, त्यांच्या गुणाचं अनुकरण नाही केलं तर दुसरे लोक आम्हाला या अडचणीत आणतील, त्यांना देखील अडचणी आणतील, सगळा इतिहास बदलून टाकतील. हा याच्यातला धोका आहे. म्हणून आपलं प्रेम, आपला आदर होळकर संस्थांबद्दल, राजाबद्दल, व्यक्तीबद्दल, वंशाबद्दल असलाच पाहिजे. मेंढपाळ जमातीबद्दल असलाच पाहिजे. आपण काल बोलत असता हाल सातवान जे म्हणत होतो त्यांच्याबद्दल असलंच पाहिजे. इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी सातवानाचा काळ यायला लागतो. पण त्याच्या अगोदरचे देखील राजे आपले आहेत. ही गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. माझं लेटेस्ट पब्लिश झालेलं पुस्तक आहे महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान, हा 9वं पुस्तक आहे. येणारं पुस्तक प्राचीन भारत आणि 10वं पुस्तक उद्या परवा येते माझं. प्राचीन भारत आणि विजयनगरचं साम्राज्य ह्या दोन्हीवर फोकस करतोय मी. विजयनगरच्या साम्राज्यावर का जातोय माहिती आहे? 1336 ते 1660 पर्यंत विजयनगरचे हे राजे आहेत. तुम्हाला माहित आहे, आपले आहेत, मलाही माहित आहे, ते माहित आहे. पण इतिहासाचे चिरफाड करत असताना, बघत असताना, अनालिसिस करत असताना हे बघावं लागतं. या विजयनगरच्या 300 वर्षात साम्राज्यानंतर, साम्राज्य काळातच उत्तर भारतातले राजे, महाराणा प्रताप म्हणतो त्यांचा काळ येतो. आमच्या बापूला म्हणजे हा जोडून म्हणतो, आपल्यालाही म्हणतो. विजयनगरच्या साम्राज्याच्या काळानंतरच या महाराष्ट्रामधले छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे. जिथं आम्ही महाराजा यशवंतरावला नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, पण मी उलट बोलते. नेपोलियन बोनापार्ट आमच्या महाराजा यशवंतरावसारखा होता मानणारा मी आहे. काल सबनीस सरांका कोणीतरी बोललं देखील, होळकराच्या इतिहासामध्ये, मराठ्याच्या इतिहासामध्ये, पेशव्याच्या इतिहासामध्ये शिंदे होळकर असं यांनी म्हटलेलं आहे. हा प्रवाह मी बदललेला आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा माझ्या हिंदुस्थानच्या योगपुरुष मल्हार होळकर या ग्रंथामधून.
आणि त्यांना दाखवलेलं आहे. मल्हारराव होळकरांनी राणोजी शिंदेला जवळ ठेवलं, मोठं केलं. मग जो मोठा करतो त्याचं नाव असतं अगोदर का दुसऱ्याचं असतं, हा इतिहासकाराला विचारलेला प्रश्न आहे. मी लेखी विचारलेला आहे, ते बोलतो आणि इतिहास खरा तोच आहे. तर इतिहासकाराने या महाराष्ट्रातल्या देशातल्या ब्राह्मण संस्कृतीचं संगोपन इतिहासकारांनी प्रश्न विचारलेला आहे. इतिहास तुम्ही चुकलेला आहे, स्वार्थाने लिहिलेला आहे, दूषित नजरेने लिहिलेला आहे, हे आठवण करून दिलेलं आहे. तुम्हाला पहिल्यांदा होळकर म्हणावं लागेल, नंतर शिंदे म्हणावं लागेल. हा पहिला प्रघात महाराष्ट्रामध्ये 2008-9 पासून मी सुरू केलेला. हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकरांमध्ये लिहिण्याचं कारण, पानिपतच्या तिसऱ्या मध्ये आप्पासाहेब पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मल्हारराव होळकरांची या ब्राह्मण धार्जिने इतिहासकारांनी बदनामी केलेली आहे. ते मला सहन न झाल्यामुळं मल्हाररावला न्याय देण्यासाठी त्यांची वकिली मी ते केलेलं आहे साहित्याच्या इतिहासाच्या माध्यमातून. तो मुद्दा असा आहे, आपला सांगतो. एवढं लोक मला पुष्कळ झाले, एवढेच माणसं जास्त लागत नाहीत. बाकीचं गोंधळ दिकू नको, मला ते ऐकत नसतात विषय. काय झालं, 14 जानेवारी 1780 पानिपतचं युद्ध झालं. तिथे मराठी हरले असं म्हणायला लागले. मग मी तिरस्कारपणे मी स्वाभिमानी माणूस, जहाल स्वाभिमानी, अस्सल विषारी नाग ज्याला म्हणतात तो मीच आहे, आपल्याला नम्रपणे आणि माझा परिचय देतो असं मी सांगू शकतो. चुकीच्या गोष्टी मान्यच करत नाही, कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि दुसरी माझी श्रद्धा आहे, मेले तरी पुन्हा जन्म होत असतो, पाहिजे त्या स्थळी जात असतो. हा माझा सिद्धांत, मी श्रद्धा असल्यामुळे घाबरत नाही कुठल्याही गोष्टी. माझ्या जगण्याची फिलॉसॉफीची काही पद्धती आहे, मी त्या पद्धतीने जातो. लहानपणी तसंच आहे. माझा सांगण्याचा उद्देश असा होता, पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठी हरले असं म्हणणारे इतिहासकार कोण कोण आहेत, कुठल्या विचाराच्या त्याचा शोध घेतला. एक भाग पेशवे बहादर होते, शिंदे बहादर होते. आता इतिहासकार जेव्हा म्हणतात, त्याला मी म्हटलेलं आहे पानिपतच्या युद्धामध्ये एवढा अपघात झाला, नुकसान झालं, शिंदे घराण्यातला महादाय शिंदे कुठे होता, मी प्रश्न विचारला. त्याला हे ब्राह्मण इतिहासकार म्हणतात, हे मराठा द ग्रेट म्हणून म्हटलं जातं, महादाईचा उल्लेख केला जातो, महान मराठा म्हटलं जातं. पानिपतच्या युद्धामध्ये महादाई शिंदे कुठे होते, इतिहासकाराला विचारतात. त्याच पानिपतच्या युद्धातून पळून गेलेला महादाई शिंदे आहे, तुम्ही त्याला ग्रेट मराठा म्हणता. हा प्रश्न जाहीरपणे जगाला विचारलेला माझ्या साहित्यामध्ये आहे. आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत हाच माझा आवाज असेल, हेच माझा ध्वनी असेल म्हटलं देखील चालेल. दुसरी घटना, नाना फडणवीस एवढे विद्वान होते, ते मैदानात होते, ते देखील पळाले. हे दोन्ही माणसं लंगडे काय झाले माहिती आहे, पानिपतच्या युद्धातून पळून जात असताना वाटेत कोणी गाठले, त्यांचे पाय मोडले, असे झालेत. त्यावेळेस माझा मल्हारराव त्या भूमीमध्ये आहे. इतिहासात काही म्हणतात, सदाशिवराव पेशव्यांची बायको पार्वतीबाई तिथं होती, तिचं रक्षण करण्याची जबाबदारी मल्हाररावावरती सदाशिवराव पेशव्यांनी दिली होती, असं काही इतिहासकार म्हणतात. मल्हारराव पेशव्याच्या घरामध्ये मोठा देवपुरुष आहे, देवपुरुष म्हणतो, पेशव्याच्या घराण्यातला देवपुरुष आहे. ते ब्राह्मण हा धनगर, पण त्याच्या घराला देव माणूस आहे, देवपुरुष आहे, याचा अधिकार होता. अधिकार ही क्वालिटी असलेल्या माणसाचा चालतो, दुसऱ्या चालत नसतो. ज्याचं चारित्र्य चांगलं आहे त्याचा अधिकार चालतो, बाकीचा चालत नसतो. म्हणून ज्यांना कोणाला लढायला जायचं आहे, ज्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, बुद्धी तर लागते, शारीरिक बळ लागतं, ज्याचं चारित्र्य चांगलं आहे तो माणूस जिंकत असतो, त्याला कोणी हरवू शकत नाही. असा हा माझा मल्हारराव होळकर होता. आपला देखील अशा पण माझा होता. या पद्धतीमध्ये त्या पद्धतीने करा. या परिस्थितीमध्ये मल्हारराव युद्धभूमीतून पळून बाहेर गेलेले नाहीत. आमच्या सदाशिव पेशव्याची बायको पार्वतीबाई युद्धभूमीमध्ये अडकली होती. अब्दालीच्या सैन्याने तिला घेरलं होतं. यवन मुस्लिम त्याला म्हणतात, पशुपेक्षा अधिक क्रूर जात त्यावेळची होती. याच्या घेराट्यामध्ये पार्वतीबाई अडकले, अन्य सरदाराच्या महिला देखील होत्या, हा वेगळा भाग. या सगळ्या महिलांना युद्धभूमीच्या बाहेर काढण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलेलं आहे. या घटनेवरती मी इतिहासकाराला विचारलेलं आहे, बाबांनो, इतिहासकारांनो, विद्वान जनांनो, सज्जन जनांनो, हिंदू संस्कृतीतल्या पुजाऱ्यांनो, नेभड पेशव्याची स्तुती करत असताना
तुम्हाला तोंडाला फेस आला तरी थांबलं नाही, पण मल्हारराव सारख्या जगत जित्या विख्यात माणसाला त्याची स्तुती करत असताना, चांगल्या गोष्टी मान्य करताना तुमची वाचा कुठे गेली होती, हे माझा लिखित प्रश्न त्यावेळेस विचारलेला आहे. एवढ्यावरच नाही थांबलं, तुम्ही केलेल्या ह्या दुष्कर्मामुळं नेबराटाची स्तुती करणे आणि चांगल्या माणसाचा नामूल्य करणे म्हणजे त्याला टाळणे, ह्या तुमच्या दुष्कृत्यामुळे तुम्हाला जन्मोजन्मी ईश्वराला जाब विचारायला जावं लागेल, हे माझं स्टेटमेंट तिथला. मित्रांनो, त्या युद्धभूमीतले मल्हारराव आहे, त्याने पार्वती पेशव्याला बाहेर काढलं, अन्य महिलेला काढलं, याच्यावरती मी अक्षरशः नाचलोय म्हटलं देखील चालेल. आणि तो नाचण्याचाच प्रसंग आहे. तो प्रसंग असा यायला लागतो, इतिहासकाराला म्हटलेला आहे, सदाशिवराव पेशवे, विश्वासराव पेशवे, आणखी पेशवे असे 1000 पेशवे मेले तरी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. पण मल्हारराव होळकर यांनी पार्वतीबाई सारख्या देवीला, स्त्रीला वाचवलं, ही त्यांची कथी जगत विख्यात आहे. जागतिक लेवलचा हा वेगळा इतिहास आहे. मराठी हरले म्हणणं हा तुमचा वेगळा सोयीचा व्यावहारिक भाग आहे, पण असा प्रकार नाही. हरले असतील ठीक आहे, आम्ही महिलाचं रक्षण केलं, हा वारसा आमचा होळकरांचा त्या माझ्या ग्रंथात मी दाखवलेला आहे. आणखी इंटरेस्टिंग पार्ट असा अभ्यासकाला, विद्वानाला आणि कायद्याच्या भाषेमध्ये आपलं दोघा तिघाला सांगतो, समोर बसल्या तिघांना विशेषतः कायद्याची भाषा. आला उज्ज्वल, अरे उज्ज्वल बसा, तुमचं नाव घेतोय आम्ही, तू कुठतर फिरतो बाय, त्याला काय अर्थ, कामं करत असेल. पण इथं अध्यक्ष आले, आमचे माणसं आले तर पत्र कुठून फिरतो, आमची बातमी तुम्ही नीट करा, माझी भाषणाची नीट करा, त्यांना सांगावं लागतं, सांगत नसतं. माझा फॅमिली मेरा म्हणून बोलतो बरं का उज्ज्वल. हा आम्ही फार जुने मित्र लातूर पासून. तर मित्रांनो, माझा हा विषय होता, लिगल पॉइंट आहे सर. 14 जानेवारी 1761 ला पानिपत युद्ध झाल्यानंतर अहमदशाह अब्दालीने नानासाहेब पेशव्याला पुण्यातल्या पत्र पाठवलेलं आहे. मित्रांनो, भावानो, बंधूंनो, ऐका बरं का, तुम्हाला आयुष्यात कधी मिळणार नाही. मी सहज असे सापडत नाही, हा माझा ओळखीचा भाग म्हणून सांगा, मी सापडत नाही सहज असते. आणि वातावरण चांगलं आहे, मोठे माणसं आहेत, त्यांना बघून मला जास्त स्वरूप येतो म्हटलं, तिकडे ताकद यायला लागते. आपल्याची ताकद आहे, फार दिवसापासून याला स्कूलला ते आले होते घेतलं. एक क्वालिटी आमची, एक वेगळी ओळख आहे आपण, ते खरं, आणि आम्हाला अभिमान आहे याच्यामध्ये, आणि मी जाणता असल्यामुळे मी ते उल्लेख करतो. मित्रांनो, हा विषय चालला होता की 14 जानेवारी 1761 ला पानिपतचं युद्ध झाल्यानंतर अहमदशाह अब्दालीने पुण्यातल्या नानासाहेब पेशव्याला पत्र पाठवलेलं आहे. तुमचं नुकसान झालं, आमचं नुकसान झालं, आता आपण शांततेचा करार करूया, अशा अर्थाचं पत्र नानासाहेबाला अब्दालीनं लिहून एका ब्राह्मण माणसाच्या हाती दिलेला आहे. इतिहास असाच असतो, राजकारणी अशी डिप्लोमॅसी असतात. अब्दाली मुसलमान असताना लिहिलेलं पत्र ब्राह्मण माणसा हातात दिलं का, तर पुढचा पत्र घेणार नानासाहेब पेशवे ब्राह्मण होता हे अब्दालीला माहिती आहे. हा व्यवस्थेचा भाग होता. 10-12 दिवसानंतर नानासाहेबांनी पत्र लिहिलेलं आहे. हा, कोणी हसू नका, बोलू नका, आम्ही बघू लागलो, तुमचं लक्ष आहे, तुम्ही आमच्या नजरेमध्ये आहात, टीव्हीच्या अंडर सर्व्हिलन्स विजन म्हणतात ते. नंतर अब्दालीने पत्र नानासाहेब पेशव्याला लिहिलेलं आहे. बापू साहेब, तुम्ही अधिकारी आहात, अधिकारी म्हणजे अभ्यासातले म्हणून सांगतो, हे दोन्ही पत्र माझ्याकडे आहेत. पुण्याजवळ ते बरेच दिवस राहून मी ते पत्र वगैरे मिळालं होतं भारत इतिहास संशोधक मंडळातून. त्याच्या आधारे आता मोठी बी आला, बरं झाला. अहमदशाह अब्दालीने पत्र लिहिले नानासाहेबांना, उलट आपले पत्र मिळाले, वर्तमान समजला, काय करायचा याबाबतचा निर्णय आमच्या वतीनं मल्हारराव होळकर घेतील, ते ग्वाल्हेरमध्ये आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. हे पत्र पुण्यातल्या नानासाहेब पेशव्याने, नानासाहेब पेशवे रंगेल माणूस स्वतः हे विसरता येणार नाही, पण त्याने शिक्का मारून हे पत्र दिलेलं आहे. रंगेल बद्दल नंतर बोलतो. ते पत्र त्यांनी लिहिलं, अब्दालीला पाठवलेलं आहे. त्याची एक कॉपी मल्हारराव होळकरला पाठवल्या. मल्हारराव त्यावेळेस ग्वाल्हेरमध्ये होते, इंदूरमध्ये नव्हते त्या पिरियडमध्ये. मल्हारराव तामिलीसाठी दिलेलं होतं म्हटलं देखील चालेल, आहेत, व्यवस्था तशी होती. अहमदशाह अब्दाली दिल्लीमध्ये, मल्हारराव ग्वाल्हेरमध्ये, नानासाहेब पेशवे हे पुण्यामध्ये आहे. पत्र पाठवल्यानंतर मल्हारराव होळकर लगेच मिळाल्या अब्दालीला भेटायला गेलेले नाही. तो मल्हारराव धनगर होते, मला इथं उल्लेख करणं आवश्यक वाटतो. अतिशय डिप्लोमॅटिक माणूस म्हणून धनगर शब्द वापरतो.
मनातलं काहीच गुळ देत नव्हता, पण करण्याला चुकत नव्हता असा तो मल्हारराव. सांगण्याचा उद्देश पत्र मल्हाररावला ग्वाल्हेरमध्ये मिळालं. त्याची कॉपी अहमद शाह अब्दालीला मिळाली. अब्दाली वाट बघत बसतो मल्हाररावची, मल्हारराव कधी येतील. कशासाठी? ठरवूया काहीतरी, भांडणं करू नये, हे करू नये, करार करूया, हाबलो जितलं काय म्हणायचं म्हणत असते. नानासाहेब तर येणार नाही. रंजन म्हणण्याचं कारण पानिपतचं युद्ध चालू असताना नानासाहेब पेशवे पुण्यामध्ये दुसऱ्या विवाहामध्ये मग्न होते, त्याच्यात एंगेज होते. लाज वाटली पाहिजे राजेशाही माणसाला. आपला मुलगा आणि भाऊ पानिपतच्या युद्धाला गेला, तुम्ही दुसरी बायको करून घेत बसता का इथं? हा रंजनपणाचा उत्कृष्ट नमुना आहे. पण तो माझा आवडीचा विषय ठरल्यामुळे ते बोलणार नाही. त्यांना इतिहास मांडता असताना अशा बारीक सारी गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही. मित्रांनो, पत्र लिहिलेला अब्दालीला मल्हाररावला मिळालेलं आहे आणि अब्दालीला देखील मिळालेलं आहे. मल्हारराव सहज जागा सोडून गेले नाही, तर उठले नाही, टाळाटाळ केले त्यांनी. का तो मुत्सद्दी माणूस आहे. त्याच्याही अगोदर 1758-60 मध्ये मल्हारराव होळकरांनी अहमद शाह अब्दालीच्या सैन्याला हरवलेला आहे. अटकेपार झेंडे लावण्याचं काम मल्हारराव होळकरांनी आणि रघुनाथ पेशव्यांनी आटक या गावात केलेलं आहे जाऊन. त्याच्यानंतर ही दुर्घटना आहे पानिपतच्या युद्धाची. मल्हारराव जाऊ कसं वाटेल? मी ज्या अब्दालीला पाणी पाडलेलं आहे त्याच्याशी मी जायचं फारशी गरज नाही. बघूया या साईडला मल्हारराव वाकले. याचाच अर्थ तिथं डिले झाला, एवढाच घ्यायचा असतो कायद्याच्या पॉइंटमध्ये. पुराव्याच्या आधारे काही दिवस गेल्यानंतर मल्हारराव अब्दालीला भेटायला दिल्लीला निघाले. 1-2 दिवस घेतले असं म्हणूया आपण. डिटेल ग्रंथात, माझ्या ग्रंथात आहे तो भाग वेगळा, पण मी सांगत असतो असे वाचून दाखवू शकत नाही. हे लिमिटेशन पडतं हॉलमध्ये आणि सभेचे तुमच्या ऐकणाऱ्याचे देखील. मल्हारराव उशिरा निघाले, बरोबर. ग्वाल्हेरवर संन्यास निघाले. नेमकं त्याच वेळेस चोपडे साहेब अहमद शाह अब्दालीच्या मूळ काबूलमध्ये त्याच्या गावी त्याच्या छोट्या भावानं सत्तेसाठी संघर्ष उभा केलेला आहे. अब्दालीची खुर्ची बळकावण्याचा प्रयत्न त्याच्या छोट्या भावाने केलेला आहे. ही वार्ता अब्दाली समजल्यानंतर अब्दाली त्या इथल्या देशातल्या ते रोहिले जे मंडळी होते, नजीब खान वगैरे, ह्या लोकांना म्हटलं तुमचा देश तुम्ही बघत बसा, तुमचं राज्य तुमचे भांडण बघत बसा, मै जा रहा हूं काबूल को, असं म्हणून तो बिचारा म्हणतो अब्दाली. कारण ती खुर्ची धोक्यात आली ना दिल्लीची. तो सैन्यासह परत निघाला अहमद शाह अब्दाली. अब्दालीचा मार्ग काबूल म्हणजे इथून म्हणजे दिल्ली, पानिपत, पंजाब, पुन्हा काबूल या रस्त्याने अहमद शाह अब्दाली परत आपल्या मायदेशी निघालेला आहे. आता आमचे मल्हारराव होळकर उठलेत ग्वाल्हेरवरून. पेशव्याने आदेश दिला ना त्यांना जाऊन बोला. आता उठलेत, अब्दालीच्या मागे चाललेत, दिल्लीपर्यंत गेले. पण अब्दाली पुढे पंजाबमध्ये पोहोचला होता. जाणून बुजून केलेला विलंब आहे. हा डिप्लोमॅसी म्हणतो मी याला. असं करावं बी लागतं. फार सज्जन राहून जमत नाही याच्यामध्ये. श्रीकृष्ण व्हावं लागतं तुम्हाला. रामाचा फारसा उपयोग होणार नाही, आपल्याला तर नाही होत. मी तर त्या भांगडीत जास्त जाते. श्रीकृष्णच व्हायला पाहिजे आपण. दोन्ही अर्थाने आपण त्याच्या वंशज आहोत, ती नीती महत्वाची आहे. मल्हारराव होळकर अब्दालीच्या मागे, अब्दाली पुढे निघालेला आहे. या दोघांची गाठभेट कुठेही झालेली नाही. आपण कायद्याचा पॉईंट तुम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मानलं किंवा युनोमध्ये घेण्यासारखा प्रश्न आहे आपल्या समोर असताना. अहमद शाह अब्दाली आणि मल्हारराव होळकरांची भेट झालेली नसताना करार कोणी केला? शरणागतीचा किंवा विजयाचा नुकसान कोणी केला? कोणीच नाही केला. मग माझ्या इतिहासावर आक्रमणाची माझी भूमिका सुरू झाली. त्या काळामध्ये राज्यामध्ये भांडण झगडा झाला असताना करार करण्याची प्रथा होती. हार जीतचा करार प्रथा होती. पानिपतच्या युद्धानंतर देखील अस्तित्वात होती, आज देखील आहे. मग पानिपतचं युद्ध झाल्यानंतर मल्हारराव होळकर आणि अब्दाली या मराठी आणि अब्दालीमध्ये शरणागतीचा किंवा जिंकलेला करार झालेला आहे का? हा माझा इतिहासाला विचारला प्रश्न आहे. याचं उत्तर नो असं आहे. इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये याचा पुरावा आज तरी उपलब्ध नाही. मी इतिहासकार आहे म्हणून सांगतो. येत्या काळामध्ये नवीन जर समजा तो संदर्भ सापडला तर माझा विचार बदलावा लागतो हे मी समजू शकतो. पण आज असलेल्या नॉलेजच्या आधारे निश्चित म्हणू शकतो हा पुरावा कुठेही नाही. मल्हारराव अब्दालीला भेटलेला नाही.
आणि करार करण्याचा अधिकार नानासाहेब पेशव्याला नव्हता. नानासाहेब पेशवे तर आमच्या लग्नामध्ये आहेत ना, ते काय करणार आहेत का? मग अब्दाली सोबत करार नसताना मराठी हरले हा काढलेला निष्कर्ष मराठी माणसाचं, निवड मराठ्याचं म्हणत नाही मी, मराठी माणसाचं म्हणतो. हा प्रादेशिक शब्दामध्ये याची उत्पत्ती आहे. स्वातंत्र्यानंतर हा वेगळा विषय यायला लागतो, पण अगोदर इतिहासा काळामध्ये मराठी म्हटल्यानंतर ए टू झेड मराठा यायला लागतो, इथला माणूस यायला लागतो. या पार्श्वभूमीवरती मराठी हरले त्या काळामध्ये असं म्हणणे इतिहासकारांनी सगळ्यात मोठी केलेली घोडचूक आहे, हे मी दाखवून दिलेलं आणखी देखील ते बोलतो. मग आता प्रश्न असा यायला लागतो, मराठी हरले नसतील, हरले म्हणून लिहिणारे सगळे चुकीचे आहेत. शाळा कॉलेजचे पुस्तकं बाद ठरतात. इतिहासाला बदलण्याची ताकद आपण अभ्यासाला देऊ शकतो. या पद्धतीने खूप जावं लागतं. हा मल्हारचा विषय एवढा इथं महत्वाचा आणि ह्या विषयाला धरून मी एक गोष्ट आठवण करून देतो. मी सगळं सांगू शकत नाही, विषय खूप मोठा आहे तो असताना. जेव्हा पानिपत युद्ध झालं त्याच्यानंतर काळामध्ये काय झालं की मल्हाररावचा मृत्यूच्या अगोदर 73च्या अगोदरचे काळ हे इंग्रजांनी मुस्लिमावरती बंगालमधल्या बिहारमधल्या आक्रमण केलं. त्यावेळेस त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी मराठा सैन्य मल्हारराव होळकर हे शिंदे फॅमिली त्यांच्यासोबत आहे. त्यावेळेस मल्हाररावचं वय होत होतं, त्यांचा आजार वाढलेला होता. त्यांनी ऐक्याचा विषयाला म्हणून सांगतोय, मल्हारराव होळकरांनी दुसऱ्यांदा परत महादाजी शिंदेला आपला मुलगा समजून मराठीशाही कशी चालवायचं हे शिकवलेलं आहे. त्याच वेळेस सगळ्या मुस्लिम राजाला, शिंदेला, इतर सुभेदार सरदारांना एकत्र करून आपण सगळ्यांनी मिळून राहिलं पाहिजे. अब्दाली सारख्या परकीय माणसाला देशामध्ये आणायला नको, आपले भांडण आपण मिटवलं पाहिजे. या पद्धतीचं सांगून या पद्धतीचा करार करून मल्हाररावने त्याच वेळेस राष्ट्रीय ऐक्याचा पाया घातलेला आहे. हा विषय, हे वाक्य माझ्या ग्रंथामध्ये, तेच मी आज फक्त रिपीट करतो. तो मुद्दा फार महत्वाचा याला ऐक्याचा विषय आहे. तुम्हाला मल्हाररावने पायाभरणी केलेला आहे. अगदी सुरुवातीला मी बोलले त्याप्रमाणे मल्हारराव राजे होते, सुभेदार होते, पण आज आम्ही कुणीच नाही. आम्ही त्याचा वापर करू शकत नाही. काळानुसार बदल झालेला असतो, तो बदल स्वीकारला पाहिजे. आमचे वडील, आमचे पूर्वज असं होते, नाही चालत बाबांनो, नाही चालत असताना तो त्यांच्या काळात ते यशस्वी होते. काळानुसार बदल करून काळावरती मात करणे ही आपली ओळख आहे. आपल्या पूर्वजांचं स्मरण करणे, त्यांचा आदर व्यक्त करणे हे आपला धर्म आहे. आपलं रक्त त्या पद्धतीने ओढलं जातच असतं. मला मी माझ्या बापाला शिवाय देत असेल, पण माझं रक्त बापाकडे ओढलं जातच असतं. याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही होणार, तुमच्यामध्ये बदल होणार नाही. जो मेंढपाळ धनगर समाज आहे, पशुपालक आहे, हे मल्हारराव ओढले जाणारच आहे. पण काळानुसार बदल आपला स्वीकारला पाहिजे. हे ऐक्याची मान्य करत असताना हा मुद्दा आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दुसऱ्या मुद्द्यावर येतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा विषय जो बोलला जातो, सुदैवाने तिन्ही विषयाचा लेखक मी आहे, सिद्धी जास्त करत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मराठीशाही या माझ्या ग्रंथाला अंकुर साहित्य संघाचा दुसऱ्यांदा पुरस्कार मिळालेला आहे. अंकुर साहित्य संघ बापूसाहेबांना माहित आहे, ते चांगलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार तर ती आहे. महाराष्ट्राच्या पुरस्कारामध्ये वशिलेबाजी आहे, लाडली लबाडी आहे, जातीवाद आहे, मला माहित आहे. मी 21 वर्ष गव्हर्नमेंट कॉलेजचा प्रिन्सिपल असल्यामुळे गव्हर्नमेंटचं प्रशासन, चोऱ्या, लबाड्या, मंत्री, कलेक्टर काय करता मी जवळून बघितलेलं आहे. मी साक्षीदार आहे. पण कुठेही उहापोह करत बोलत नाही. कार्यक्रम झाल्यानंतर माझं घरात जाऊन लपून बसतो. मला भीती वाटते, लोक मला बोलतील, माझा वेळ खातील, डोकं देखील नको, मी लपून दाखवा. हा माझा स्वभाव आहे. हे आम्हाला लेखकाला असंच आवडतं. आमची जीवनाची पद्धत हीच असते. महत्वाच्या ठिकाणी बाहेर बाकी ठिकाणी आम्ही येत नसतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि मराठीशाही हा जो माझा ग्रंथ आहे त्याला पुरस्कार मिळाला. नंतर कालपुरा गेल्या वर्षी अस्सल श्रीकृष्ण आणि दिव्य महाभारत या माझ्या दुसऱ्या ग्रंथाला अंकुर साहित्य संघाचा दुसऱ्यांदा पुरस्कार मिळालेला आहे. हे एक रेकॉर्ड आहे. एका धनगर माणसाला, एका मेंढपाळ माणसाला, माझ्या घरी मेंढ्या पाळायचे, माझे मामा वगैरे पाळतात, ते सांगायचं होतं. आम्ही अच्छा, माझी आई मेंढपाळच होती. लहानपणी कास्ता घालून शेळ्या मेंढ्या राखलेले आहे. त्याचे प्रकृती चांगले असतात, मी देखील चांगला मजबूत आहे, एवढीच मला त्याचा वारसा मिळाला. माझे आजोबा घोंगड्या विणत होते, तो त्याचा वैद्य होता. सांगण्याचा उद्देश असा होता, त्या माझ्या दोन्ही ग्रंथाला मोठे चांगले पुरस्कार मिळाले. पुरस्कार मिळाले म्हणून मी हुरळून जात नाही, कारण मला आणखी खूप लिहायचं आहे. मी नॉनस्टॉप लेखक आहे, मी थांबणार नाही.
कारण ईश्वराने मला ताकद दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, सामाजिक परिस्थितीचं ज्ञान भान असल्यामुळे मी ते करू शकतो, करतोय. उरला विषय खर्चाचा, मला पेन्शन देखील आज 1.5 लाखाचा उपास मिळते. माझी स्वतःची शाळा संस्था आहे, त्याच्यामुळे मला पैशाची गरज पडत नाही. माझे पैसे व्यवस्थित खातो, असं वाटलं काही करत नाही, मला कमी पडणार नाही. त्यामुळे माझ्या जगण्याच्या पद्धती अडचणी माझं काम अखंडपर्यंत चालत राहील. कोणी चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा, हा भाग महत्वाचा माझ्या समोर नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवीने मराठीशी या ग्रंथाला मी पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणूनच काढलेला होता. आज बाजारामध्ये अहिल्यादेवी खूप पुस्तकं मिळतात, पण अति उच्च लेवलचं पुस्तक आमच्याकडे नाही असं मला वाटल्यामुळं सगळ्याचं बघून सगळ्याच्या आधारे किंवा स्वतःच्या आधारे मी वेगळं पुस्तक काढलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी एवढंच माझ्या पुस्तकाचं नाव होतं, होळकर नाव नव्हतं. मी टाळतो, हे समाजा एकट्याचं नाही, अहिल्यादेवीवरती माझा एकट्याचा हक्क नाही, तुमचा आहे, या गावचा आहे, परिसर आहे, देशाचा आहे. होळकर म्हणून कोणाला जातीय संशय येऊ नये म्हणून ते घेतला नाही मुद्दाम, आणि माझं डावपेचाचा भाग होता, भूमिका एवढीच होती. पण माझ्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यात का आमचे प्रिय सबने साहेब करतात, त्यांना मी चेकिंगला दिलं, वाचायला दिलं. त्यांनी फोन केला, मधुकरराव हे पुस्तक जे आहे ना, मराठी पार्श्वभूमी त्याची असल्यामुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवीने मराठीशाही असं द्यावं असं मला वाटते. मराठीशाही घालायचं का मला विचारले, मी एका सेकंद त्यांना सांगितलं, सर माझे आहेत, मी त्यांचा होतो, ते माझे, आम्ही जीव तोडून एकमेकांना प्रेम करतो. त्याने हो म्हटलं, त्यांनी सांगितलं ते हो म्हटलं, सर घालून टाका म्हटलं. माझ्या पुस्तकाचा प्रोसेसमध्ये असताना, चेकिंगमध्ये झाला असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी मराठीशाही हे बरं ठीक आहे, ते सांगतात मला थोडं कव्हर करा. मग दुसरं कोण बोलणार ते मला सांगू लागला. अच्छा, हा मला वाटतं मला बोलण्यात डिस्टर्ब करता का, नाहीतर तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. तुम्ही डॉक्टर असेल तरी येतोय तुमच्या पद्धतीने. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मराठी हा ग्रंथ या पद्धतीने पुढे आला. आता राष्ट्रीय ऐक्याचा विषय असल्यामुळं अहिल्यादेवी कुठे उपयोगाला येते हे तुमच्या समोर ठेवतं. मल्हाररावचा विषय तुमच्या समोर ठेवला, अहिल्यादेवीचा विषय ठेवणं आवश्यक आहे. इतिहासामधले मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी याच्यामध्ये राजकीय दृष्टीमध्ये फरक आहे. इतिहासामध्ये ओके सर, थँक्यू, तुम्ही आमच्याकडे एवढी पब्लिक दिला, तुम्ही काम करतो सगळं. इतिहासामधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि मल्हारराव होळकर दोघांच्या कारकिर्दीमध्ये फरक आहे. मल्हारराव राजकीय व्यक्ती म्हणून पुढे आहेत, कुटुंब प्रमुख म्हणून पुढे आहेत. अहिल्यादेवी होळकर साम्राज्यातल्या गृहिणी या स्वरूपात पुढे यायला लागतात. मग घरातला पुरुष आणि गृहिणीमध्ये जसा फरक असतो त्या पद्धतीनं राजकीय अंगाने दोघांकडे आपल्याला पाहता येतं. राजकीय अंगाने म्हणतात ते संसार गेला खड्ड्यात, संसाराला फार महत्व मी देत नाही, तुम्ही द्यायचं नसं, कोण द्यायचं नव्हतं, हे एक निमित्त माध्यम असा. राजकीय अंगामध्ये फरक आहे दोघांमध्ये. मल्हाररावने पाया भरला, रचना केली, व्यवस्था निर्माण केली, त्याला सुराज्यामध्ये बदलण्याचं स्वरूप काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने केलं. हा फरक आहे. आता अहिल्यादेवीचा वारसा ऐक्याचा असेल, आपण चालवू शकतो का? सहज चालवत आहे. इथं बसलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो, कारण इतिहासाचाही अभ्यासक आहे, धर्मशास्त्राचाही अभ्यासक आहे, म्हणून आपल्याला सांगतो, या आमच्या धनगर संस्कृतीतल्या ज्या देव परंपरा, पूजार्चेचे विधी, धार्मिक संकल्पना आहेत ना, या ब्राह्मणिकल संकल्पना आहेत. सबने सर बोलणार नाही, तर माझं पुस्तक गेल्यानंतर ते वाचून पुन्हा बोलतो. आपण जे धार्मिक संकल्पना मांडतो, पूजा अर्चा करतो, त्या ब्राह्मणिकल संकल्पना आहेत. हा ब्राह्मणिकल रिलिजन इसवी सन पूर्व 9व्या-10व्या शतकापासून जिवंत झालेला आहे, अस्तित्वात आलेला आहे. हा सनातन शब्द, सनातन धर्माची संकल्पना त्याच्या अगोदरची आप्पासाहेब 2000 वर्षाची आहे. तुमचे नाव राम हरी आहे, मला आनंद झाला. माझा श्रीकृष्ण म्हणजे तुमचा देखील. मी भांडण करतो, कोर्टात जाऊ नका. तुम्ही बसल्यामध्ये चला उद्या संमेलन संपलं, सलगरी साहेबांचा कोर्टात आपण जावं, असं काही मिळणार नाही.
त्याच्या अगोदर तुमचा जय झाला म्हणून बाहेर येऊन होतो, तसली काळजी करण्याचं कारण नाही. आपला जो रामकृष्ण आहे तो ब्राह्मणिक रिलिजनच्या अगोदर 1,500-2,000 वर्षाचा आहे, अगोदरचा आहे. आम्ही सनातन धर्माचे पायी होऊ शकतो. जाऊ द्या, धर्म गेला खड्ड्यात, माझी स्थायी आहे बोलण्याची, पण कृष्ण माझा जाणार नाही, मी जाऊ देत नाही. मग कृष्णाची युधिष्ठिराची जी काही शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे आपण चाललं पाहिजे. म्हणजे आपण सनातन धर्माचं पालन केलं पाहिजे, सनातन धर्म आपण चाललं पाहिजे. हा मुद्दा धर्माच्या प्रसाराकडे लक्षात ठेवला पाहिजे. मी राजकीय भाषण करत नाही. आज बीजेपी मध्ये राष्ट्रीय लेवलला ज्या हिंदू धर्माचा पुरस्कार गवा केला जातो तो धनगर समाजाला दिशाभूल करणारा आहे. हा आमचा धर्म नाही. आमचा धर्म हा रामकृष्णाचा धर्म आहे. कृष्णाने युधिष्ठिराच्या धर्माची प्रतिस्थापना करायला लावलं, तो आमचा धर्म आहे. हा अलीकडचा धर्म आमचा नाही, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, अहिल्यादेवी आमच्या धार्मिक होत्या, आम्ही जोर देतो, पण अहिल्यादेवीला धार्मिक न म्हणता आपण सगळ्यांनी आध्यात्मिक लेवलला घेऊन जायचं आहे. बेडोंगर सर, अहिल्यादेवीला आपल्याला धार्मिक स्थावरात न ठेवता सनातन संस्कृतीमध्ये रामकृष्णाच्या संस्कृतीमध्ये घेऊन जायचं आहे. आमचे आप्पासाहेब म्हणे, मी आताचं साहित्य संमेलन लागलोय, लोकांमध्ये फिरतोय, हसवतोय, खेळतोय, आता कुठे शहाणे उलाले. पण आप्पासाहेब, मी हात जोडून सांगतो आपल्याला, तुमच्यापेक्षा मी लहान आहे. आमचा धर्म सनातन आहे, आमचा धर्म रामकृष्णाचा आहे, त्यामुळे आपण तिथं जाणं आवश्यक आहे. बाळूमामा हे आजच्या काळातले, आपला तिथं जायचं आहे. धर्म चुकीच्या दिशेने जाऊ नये, समाज चुकीच्या दिशेने जाऊ नये म्हणून मी प्रेमाने, अधिकाराने आणि थोडी वेळ जास्त घेऊन बोलतोय. नाही तर दुसऱ्याला कोणी बोलणार नाही, बोलू शकत नाही. आज माणूस मला भेटत नाही. जा जाहिरात हडत बघा, नाही भेटणार. दुसरं सर, वेळ झालाय दुसऱ्या परिसंवादाचा. ठीक आहे, संपव. थोडक्यात आटोपते घ्या. हा, संपवतो. मग सकाळी 9:30 सुरू करायचं, मी बोललो असतं. असू द्या. तिसरा जो कॅरेक्टर आपला यशवंत होळकरांच्या बाबतीत, महाराजा यशवंत होळकरांचा जो विषय आहे तो आपल्याला आजच्या काळात परफेक्टली उपयोगाचा लागू होता. ऐक्याचा विषय आहे ना, इथं लागू व्हायला लागतो. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, कौटुंबिक लेवलला, राजकीय लेवलला, राष्ट्रीय लेवलला प्रतिकूलता असताना यशवंत होळकरांनी जी झेप घेतली, जे आपलं व्यक्तिमत्व दाखवलं, आज त्याच पद्धतीने आपल्याला महाराजा यशवंत होळकरांच्या आधारे जाता येतो. आज देखील हा काळ संघर्षाचा आहे आपल्यासाठी. म्हणजे तिन्ही व्यक्तिरेखामध्ये यशवंत होळकर हे आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आणि आजच्या टाइमला आवश्यक असे व्यक्तिमत्व आहे, असं या निमित्तानं आठवण करून देणं आवश्यक आहे. आपल्याला काही म्हणण्यात थोडं कमी बोला, आवडतं घ्या, वेळ झाली म्हणून आहे, पण तरी माझे 3 विषय जे मान्यतेपर्यंत आलेले आहे, एवढाच भाग घेतला महत्वाचा असतो. तर मित्रांनो, या ऐक्याच्या बाबतीत 3 कॅरेक्टर आपण घेतलं, तिघांमधला फरक आहे. जसं तसं आपला कॉपी करता येणार नाही. लेटेस्ट आजच्या डेटला करंट मार्केटमध्ये गेला असता यशवंत होळकर उपयुक्ताचे आहेत. आज यशवंतला तिथे जे पुण्यात मारहाण झाली, मल्हार होळकर, ते आज देखील आपण अनुभवतोय. त्यामुळे यशवंत आपला आदर्श आहे. याच्या आधारे आपण दुसरा यशवंत निर्माण करू शकतो, नवीन इतिहास तयार करू शकतो. आजच्या बिघडलेल्या लोकशाहीला सुधारण्याचं काम आपला समाज यशवंताचे वारस करू शकतात. हा याच्यातला अतिशय महत्वाचा विषय यायला लागतो. आपण सर्वांनी ऐकलात आणि बरं झालं, चांगल्या पद्धतीने ऐकलात. अमोलचं काम आहे बोलायला, सांगा तो संयोजक काम आहे. संभाजीला जे बोललं ते त्याने सांगितलं बरोबर, हरकत नाही. उज्ज्वलची आता आम्ही आठवण केलं होतं अखंड होळकरचा विषय, तर त्यांचं पुस्तक खरंच तुम्ही चांगलं लिहिलं. आज मग इतके दिवस बोललं नाही तुम्हाला, तर पुढचा इतिहास आपला येतो, तो देखील आपला उरलेल्या होळकरच्या वंशामधले जे सुधारण्याचे कामं केले ते आपल्याला लागू पडायला लागतं. म्हणजे अखंड होळकरशाहीचा विचार आपण केला पाहिजे. तिघांचा विचार केला असताना फक्त यशवंत होळकर सपाटा बाकीचे कालबाह्य झाले असं देखील म्हटलं जातं. असू द्या मित्रांनो, मी आपला वेळ घेतला, पण चालत राहतं, बोललं पाहिजे. ह्या व्यासपीठाला एवढं देणं आवश्यक होतं. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि स्वतंत्रपणे विचार करणे, स्वतंत्र कृती करणे यासाठी आपली अपेक्षा आहे. काल चोपडे साहेबांनी मागच्या संमेलनाच्या आधारे
पुढे काय केलं पाहिजे हा विषय त्यांनी सांगितलेला. ही परंपरा का चालणार आहे ते फार महत्त्वाचं. स्वगत मनोगत किंवा एक मार्गदर्शन ज्याला म्हणतात ते आपण केलेले आहेत. त्या लिमिटेड लोकांच्या आधारेच आपलं साहित्य संमेलन पुढे न्यावं लागणार आहे. मोठ्या जोमाने आपण न्यायचं. जेवढे लोक येते तेवढं चालायचं असतं, ते चालत राहतात. ठीक आहे, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करून मी आपली जागा घेतो. धन्यवाद. आदरणीय प्राचार्य डॉक्टर मधुकर सलगरे साहेबांनी त्यांच्याकडे आपण जो विषय दिला होता तो अत्यंत उत्कृष्टरित्या आपल्यासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामध्ये मल्हारराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, यांच्या राजकीय प्रवासाबद्दल या ठिकाणी अभ्यासपूर्ण वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलं. त्याबद्दल या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन आणि आभार. आजच्या या परिसंवादाचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय प्राचार्य उत्तमराव हुंडेकर सर, माजी अध्यक्ष अर्थशास्त्र परिषद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. तर यांना मी नम्र विनंती करतो की आपण आता जो परिसंवाद झाला, जो विषय झाला, त्या विषयावरती आपलं मत आपण थोडक्यात या ठिकाणी नोंदवावं, अशा प्रकारे मी आजच्या या परिसंवादाच्या अध्यक्षांना विनंती करतो.